लिमिटेडच्या ऑफिस बॉयने सुद्धा जबाब दिलेला आहे. याबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे? तुमच्या म्हणण्यानुसार जर तो वॉचमन तिथला अवधा कंपनीचा जर म्हणतोय की तो कोण आरोपी त्यांना आला होता गुन्हे का काय, आणि त्यांनी सांगितलं की मी काय ते सरमाड का खारमाड त्याचा मी माणूस आहे आणि तू आडवा पडू नको त्याचा माणूस आहे, असंच खंडणी मागताना त्या लोकाचर्चावर काही असंच त्या करमाड्याने का खरमाड्याने ते एक नंबरच्या आरोपींनी त्यांनीही अवधा कंपनीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की धनंजय मुंडे साहेब तुम्हाला बघून घेतील, मग मी त्यांचा माणूस आहे, अशी लोकात चर्चा आहे. कारण यांनी अशाच धमक्या दिलेल्या आहेत. इथून मागं सुद्धा खून करताना, मग तो मुंडेचा खून असो, त्या आंधळेचा खून असो किंवा तो गीतेचा असो, अशाच धमक्या दिलेल्या आहेत त्यांनी. फक्त सरकार धनंजय मुंडेला वाचवत आहे, अशी ही लोकात चर्चा आहे, लोकांमध्ये चर्चा आहे की जो फरार आरोपी त्याने धनंजय मुंडेला फोनसुद्धा लावले होते आणि त्यावेळेस धनंजय मुंडेने असं सांगितलं होतं जणू. आता हे चर्चा जनतेत ही आता पारापारावर होणारी चर्चा आहे म्हणल्याच्या नंतर 100%च ती बाहेर येणार. गावात चर्चा झाल्याच्या नंतर ती वाऱ्यासारखी पसरत जाणार, कुठल्या तरी त्यांच्याच गावात चर्चा होणार आणि मग ती बाहेर येणार. त्यांनीही फोन केला होता तर त्यावेळेस असं सांगितलं होतं म्हणून. आता ही लोकांमधली चर्चा आहे, आता ही खरी खोटी तपास यंत्रणेने बघितली पाहिजे आणि खरीच असायला पाहिजे, खोटी असण्याचं काहीच कारण नाही. की त्यांनी फोन लावला होता जणून फरार असताना, त्या एकट्या फरार असलेले त्यांनी एकट्यानेच नाही तर फरार असणारे ती 7-8-9 आरोपी त्यांनीसुद्धा की असं आमच्याकडून खून झाला आहे हेही त्याला माहीत होतं. तरी त्या धनंजय मुंडेनं असं सांगितलं जणून की मी आहे ना, तुम्हाला काय करायचं तुम्ही निवांत राहा, अशी सुद्धा लोकात चर्चा आहे. मग आता जर हे त्याचे लोक आहेत, पण आता आपण त्याच्या पुढे जाऊ, लोकातल्या चर्चेच्यापेक्षा आपण त्याच्यातल्या पुढे जाऊ. आता ती खरी खोटी आहे ते होत राहील, त्याच्याही पुढे जाऊ. हे लोक धनंजय मुंडेचे. खंडणीसाठी बैठक मुंबईत पण झाली, खंडणीसाठी बैठक धनंजय मुंडेच्या ऑफिसला पण झाली परळीच्या. हे लोक याचे आहेत. कट रचायला तो पण 120 मध्ये येतोय सामूहिक कटा, मग त्याला 6 आरोपी 302 मध्ये का केलं नाही सरकारनं? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.